तर स्वागत मंडळी, लई दिवसांनी म्हणतोय मी हे. तर मंडळी, हा व्लॉग त्या संदर्भात आहे की आम्ही 13 डिसेंबरला ट्रिपला गेलतो. आता ही ट्रिप का बरं एवढी म्हणजे महत्त्वपूर्ण आहे की मी 13 डिसेंबर पण सांगतो, इतकी तारीख पण, कारण की गाईज फायनल इयरची ट्रिप आहे आमची. पहिलेच आम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरला आम्ही काही गेलो नाही कुठं ट्रिपला. का बरं गेलो नाही ते मला पण माहित नाही. असं इंडिव्हिज्युअल गेलो म्हणजे 2 जण 3 जण, हे पूर्ण क्लासचे पोरं लई 15, 18, 20 जास्तीत जास्त जण गेलो नव्हतो. तर ही पहिली ट्रिप होती आमची, शेवटची नव्हती. ते मी रीलमध्ये पण लिहिलंय तसं. तर आणि सुरुवात होती इथून की मी आणि अभिषेक तयार होतो जाण्यासाठी. मग आम्ही सगळे प्लॅन करतो की आपण भद्रा मारुती मंदिरात भेटू आणि तिथून आपली यात्रा कंटिन्यू करू मारुतीरायाच्या दर्शनाने. पहिले आमचा कॉन्फिडन्स बघा किती लो होता गाईज, की आम्ही विचार करत होतो की ट्रिप तर कॅन्सल नाही होणार ना, तरी आपण आम्ही ट्रिपला आलोय तरी आम्ही विचार करतोय बघा गाईज. आणि नंतरचा आमची कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय गेलता. मग नंतर आम्ही मारुतीरायाच्या मंदिरात बसलो ध्यानस्थ होऊन. पण मला हे नाही कळते की मुलं असे मुलगी बघायला आल्यावर जसे चेहरा करतात तसं कार करत होते. आणि हे बघा गाईज, बाळगोपाळांची ट्रिप. मंडळी, ब्लॉगची सुरुवात नाही करता आली. आपण आलोय पहिल्यांदा, इतके सगळे आमच्या वर्गातले मुलं आले. आता भद्रा मारुती दर्शन झालं, आता वेरूळला चाललोय. आणि मंदिराच्या बाहेर येईपर्यंत आमचं डिस्कशन चालू होतं की म्हैसमाळला जायचं का वेरूळच्या लेणीला जायचं. पण शेवटी आम्ही निघलो आणि वेरूळच्या लेणीलाच जाऊ म्हणलं. आणि हा होता हरिओम, उत्सुक आपल्या व्लॉगमध्ये येण्यासाठी. मग आम्ही फॉर्ममध्ये पुढं निघून आलो, पण कोणी आलेच नाही. आम्हाला वाटलं गेले काय म्हैसमाळला, पण नाही. फायनली सगळे एकत्र जमले आणि आम्ही गेलो वेरूळची लेणी बघायला. पण वेट, मला हे माहीत नव्हतं की मध्ये गेल्यावर माझी चप्पल दाववर लागेन म्हणजे माझी चप्पल हरवणारच होती, पण हरवली नाही. ते पुढं सांगतो मी काय झालं ते. आणि मंडळी, फायनली टोकन तिकीट काय ते घेतलं आणि जायला निघालो. किंमत मात्र होती 40 रुपये, पर हेड 40 रुपये आले. चला. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग करत होतं तर थोडं काय म्हणतात, इंजिन गरम व्हायला टाईम लागतं, तर थोडं प्रॅक्टिस करत होतो. चला आता एंट्री घेऊ पटकन. आणि ही होती ईशा, जी की व्लॉगच्या स्टार्टिंगमध्ये म्हणली होती की ट्रिप होईल का नाही. इन दी सेन्स आम्हाला सगळ्यांना वाटत होतं ट्रिप होईल का नाही, पण आता आम्हाला कॉन्फिडन्स आलता की होईल बाबा, होईल. मग चालूच आहे ना, चालू. आणि इथं आम्ही मध्ये वेरूळच्या लेणीत जायला निघालो. पण मला थोडं असं कॅमेरा सगळ्यांसमोर दाखवायला असं थोडं ऑकवर्ड वाटत होतं, कारण की सगळे कॅमेरा फ्रेंडली असतील का नाही. पण नंतर जसं दिवस पुढं गेला तशी मजा आली. मध्ये आणायची सुरुवात केली. आणि मग आम्ही 1 बाय 1 लेणी बघायला गेलो. आम्ही सगळ्या लेण्या बघितल्या, पण सगळ्या या ब्लॉगमध्ये दाखवणं शक्य नाही. मी फक्त असे मेन असे जे व्हिडिओ क्लिप तिथं काढलेले ते दाखवतोय. 17 नंबर लेणीपासून आम्ही सुरुवात केली. तर चला. आणि हे बघा, मुलं कधीच सुधारणार नाही. मध्ये गेल्यानंतर असे मोठ्याने आवाज काढायला लागले. आणि येथील एका लेणीत आम्हाला महादेवांची पिंड दिसली. तसे बऱ्याच लेणीमध्ये होती, पण इथं आम्ही मध्ये गेलो आणि दर्शन घेतले.
असं एक एक करत लेणीत जाता जाता आम्हाला समोर एक फॉरेनर भेटले. बेसिकली ते फ्रान्सहून आले होते आणि ते म्हणले नो फोटोग्राफ्स नो ऑन फेसबुक, म्हणजे फेसबुकवर फोटोग्राफ नका टाकू. पण मी तर यूट्यूबवर व्हिडिओ टाकतोय. आणि मंडळी आम्ही थोड्या फॉरेनरसोबत इंटरॅक्शन पण केले. तर त्यांना थोडं त्यांच्यासोबत फोटोशूट काढले. आणि हा फोटो कोणाकडे आहे काय माहिती, त्यांच्याकडून घ्यावा. आणि मंडळी कमेंट बिलो या आकृत्या कशाच्या आहे तुम्ही आत्ता एक बघितली, आणि ही काय कोणी चॅम्पूल पाणी खेळलं का जुन्या काळातल्या काय मला माहीत नाही, कमेंट करा. मंडळी हा माझा गायक मित्र आहे, गायनाची प्रॅक्टिस करतोय म्हणून मी बोलतोय, मस्त करतोय प्रॅक्टिस. मग मंडळी आम्ही विनाविलंब करता पुढं प्रस्थान केले बाकी लेण्या बघायला. तर बाकी लेण्यांमध्ये आम्हाला अशा आकृत्या भेटल्या ज्या की मी पहिले कधी बघितलेल्या नव्हत्या, खूप अप्रतिम बनवलेल्या होत्या. गाईज आम्ही वेरूळच्या लेण्या फिरतोय. आता 23वी लेणी चालू आहे आणि हे सगळे मित्रमंडळी आहे, फायनल इयरला आहे. आणि मंडळी इथून व्ह्यू बघा किती सुंदर आहे, म्हणजे थंडीमध्ये आलोय मी आणि ते पण मस्त ऊन पडलेलं आहे आणि एकदम भारी नजारा दिसतोय. खरंच खूप मन प्रसन्न झालं इथं येऊन गाईज. हा आणि इथं आम्ही थांबलो होतो. इथं जे वेरूळच्या लेणीमध्ये जे गार्डन आणि बनवलंय तिथं आम्ही बसलो आणि तिथं काय केलं मी तुम्हाला क्विक रिव्ह्यू ब्रीफ सांगतो, रिव्ह्यू नाही. तर आम्ही इथं पहिले तर आम्ही माझी चप्पल कुर्बान केली, म्हणजे ते बॉटल गोल घुमवायची ज्याच्याकडे येईन त्यांनी माझी चप्पल उचलून सगळ्यांना कोणाला पण नाही. कारण 1 मिनिट थोडा आवाज कमी करू द्यायला, आवाज करते पोरं. का बरं माझी चप्पल, कारण की माझी चप्पल एकदम हलकी होती म्हणून. आणि नंतर आम्ही खेळलो मूवी गेसिंगचा गेम, तो पण तुम्हाला दाखवतो. पहिले हा बघा, याच्यामध्ये बघा आता हा बॉटल फिरवतो, ज्याच्याकडच्या बॉटलचं तोंड येईन झाकण येईन त्यांनी ती चप्पल घ्यायची आणि कोणाला पण मारायची. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it. नंबर वाइज नहीं कर रहे. दो टीम कैप्टन कौन है? कैप्टन कौन है? गर्ल्स को रखो. मैं कैप्टन रंजार में. अरे अपना नाम रख के आना, ये करना. दो नाम रखो, तुम दोनों जाओ, 2 नाम रखो.
ऋषिकेश. कौन सा नीलेश है लेकिन? नीलेश मी. चिंटू मिंटू चलता ना आपल्याला. चिंटू मिंटू 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 हाँ जा चिंटू जाओ मिंटू हमारे से. चिंटू उधर से लाइन मध्ये तू बरा. लाइन मध्ये उभा राहा. 1 नंबर 2 3 4 5 6 7. हा गेम बेसिकली एवढा होता की 2 टीम वेगवेगळ्या होत्या आणि त्याच्यामध्ये कोणत्या पण एका टीमने 1 नंबर कॉल करायचा आणि त्या नंबरचे दोन्ही टीमचे जे मेंबर आहेत त्यांनी समोर पळत यायचं. त्या बॉटलला घ्यायचं. जो पहिले सगळ्यात पहिले ती बॉटल घेऊन त्याच्या टीमकडे वापस येईन तो जिंकला. या नाही असं म्हणजे हिंदी. 5 मिनिट 2 मिनिट. हाय गाईज. आणि तुम्ही व्लॉगमध्ये पहिले बघितलं जो गायनाची प्रॅक्टिस करत होता तो हा मित्र माझा निलेश सिंग. टू मग कावर म्हणतो कारण 2 निलेश सिंग हा दुसरा आहे आणि ती बाजूला होती संजना. आई एम इन दी ब्लॉग. लाइक शेयर एंड सब्सक्राइब. चैनल का नाम क्या आपने? सूर्यादी ब्लॉग. ठीक है. 1 2 हो गया. टाइम स्टार्ट. ढोल धमाल धक्का धड़क दे धक्का टू धड़क 4 पुष्पा पुष्पराज पुष पुष. हिंदी मराठी हिंदी मराठी हिंदी मराठी हिंदी 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 जोरावर. अरे टाइम गिनो. हिंदी मराठी इंग्लिश हिंदी मराठी 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 मराठी. बस वो मत बोलना. मुझसे शादी करोगे नहीं काय? नहीं प्लीज नहीं. नागिन नहीं रे. कहा थी मुझे ये खबर कहीं पे हो रातें कहीं पे सवेरे आवारगी ठहर जाए से बढ़ जाए हंसते हंसते आशिक सूली चढ़ जाए. कब इश्क का जादू सर चढ़ कर बोले. इश्क का जादू सर चढ़ कर बोले.
आता चाललो आहे जेवण करायला हॉटेलवर. तर चला तुम्हाला दाखवतो काय काय. इथं थांबलो आहे, मध्ये एक ब्रेक घेतला आहे हॉटेलला जाण्याच्या पहिले. रस बीस पिऊ म्हटलं. सगळे 18-20 जण आहे आम्ही मस्त. तुम्हाला दाखवतो पुढं काय होईल ते आता. सो गाईज आम्ही चाललो आहे आता हॉटेलला. सगळे मुलं मस्त आहे त्यांच्या गाडीत. काही पोरांनी हेल्मेट पण नाही. हां आणि गाईज इथून पुढं जे व्हिडिओ आहे ते छोटे छोटे क्लिपच दाखवणार, कारण की त्याच्यामध्ये सगळे गाणे आणि कॉपीराईट लागू नये म्हणून मी थोडेच दाखवतोय. पण आम्ही खूप नाचलो. आणि हे हॉटेल धुळे सोलापूर हायवेच्या लगतच आहे, तर बघा. गाईज आमचं गाणंच फिक्स होत नाही, कोणतं लावायचं. लावलं तर लगेच अरे पाखरा आजाद केलं तुला ओला का रे यार. 1 रुपयापासून आजच Zumi.com वरून ऍप डाउनलोड करा आणि जिंका लाखोची कॅश. जेमिन आहे. आता सगळेच उठा. आणि या ठिकाणी मला अजून नाचं वाटत होतं, सगळ्यांनाच वाटत होतं, पण काय वेळेच्या अभावामुळं आणि भूक लागल्यामुळं. हे होतं हॉटेल अमृता आणि हे आहे धुळे सोलापूर हायवे. हा रस्ता इकडं धुळ्याकडं जातो आणि इकडं सोलापूरकडं. आता जेवण करायचं, नाचणं झालं, आता वॉशरूमला चाललो मी. आता हे सांगायची काय गरज होती, हे असंच मी फ्लोमध्ये सांगितलं आहे. असं काही इंटेन्शन नव्हतं माझं की मी चाललो आहे म्हणून सांगतोय, असं काही नाही. आणि या ठिकाणी सगळ्यांना तीव्र भूक लागली होती, सगळ्यांना जायचं पण होतं आणि भूक पण लागली होती. तर पटकन जेवणाला असे सगळ्यांची इच्छा होती. आणि हे अभिषेकच्या मित्राचं हॉटेल होतं, तर त्यामुळं त्यांनी प्लॅन बनवला होता तर या हॉटेलसाठीचा या. आणि पहिले आम्ही मागवला मसाला पापड, नंतर मग आणि मंडळी हा होता मेन्यू. हा तर एक काय म्हणते ट्रेलर टाईप होता. नंतर तर अजून 2 भाज्या मागवल्या होत्या, अजून खूप गोष्टी मागवल्या होत्या. पण मी चालूमध्ये व्हिडिओ नाही काढला, कारण की सगळे जेवण करत होते. म्हणलं नंतर काढू व्हिडिओ. आणि खूप पोट भरून जेवलो मी. तरी पण बाकीचे मुलं जेवत होते अजून. पहा मग किती भूक लागली होती.
आणि हे होतं बिल टोटल झालं तर 7,205 रुपये. हे का बरं दाखवतो मी, कारण की हे तुमच्या UPSCच्या पेपरमध्ये येऊ शकतं म्हणून दाखवतो गाईज. जोक सपाट, फक्त एक मेमरी म्हणून ठेवला आहे फोटो, बाकी काही गोष्ट नाही. आणि नंतर सगळे पोट भरून जेवण करून बाहेर येऊन बसले सगळे, मस्त झोका बिका ते करत होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, इतकी थंडी असून पण आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली. तर बघा आम्ही म्हणजे काय काय करू शकतो. नंतर घरी जायला निघालो. तर मंडळी एवढाच होता आपला हा व्लॉग. मला माहीत नाही आता कोणी कोणी बघितला, म्हणजे मित्रांनी तर सगळ्यांनी बघितला असताना जेवढे आले ते ट्रिपला. पण जे ट्रिपला नव्हते आले त्यांना वाटत असेल थोडं बोर वाटत असेल बघायला, किंवा त्यांना वाटत असेल जायला पाहिजे ट्रिपला, पण काही नाही. तर एवढाच होता गाईज आपला हा व्लॉग. तर हसा खेळा आणि जगा गाईज. बाय.